चला स्पीडअप करा खर तर. चला जिथे सांगा धावा पाहिजे या. खर तर मला मयूरचं नाव माहिती आहे, दुसरा कोणचं नाही माहिती, कारण आमचे परम मित्र आहेत ते. स्ट्राईक इन वरती मयूर. हलक्याच्या मात्र नक्कीच ग्रॅस केला आहे ऑफ साईडला. तेवढी ताकदीची फिल्डिंग अशोक पाटील, चांगला बॅकअप. फुटबॉल मात्र नक्कीच आपण पाहायला गेला. 3 धावा मात्र नक्कीच अडकवल्या गेल्यात. चांगली फिल्डिंग तिथं अशोक पाटीलच्या माध्यमातून, चांगला बॅकअप. स्ट्राईक इन होती फलंदाज निशांत. खरतर मागच्या सामन्याचा हिरो निशांत. चला स्पीडअप करा फिल्डिंग करा संघ. राऊंड द विकेट प्रथमेश मोकल. पुढे प्रयत्न गतीने बीट केलाय. वेगवान चेंडू फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी फेकला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश मोकल आणि निशांत. खरतर प्रत्येक सामन्यामध्ये खरतर या खेळाडूने मात्र नक्कीच आपल्या नावाचा बोलबाला नक्कीच कायम ठेवला होता. तो मात्र नक्कीच तंबूच्या आशरला भोपळा न फोडता मात्र नक्कीच तंबूचा विसराव येतोय. गोल्डन डकचा मात्र नक्कीच शिकार बांधला गेला. खरतर हा खेळाडू निशांत बॅक टू डग आउट. निव्वळ मैदानावर दिसतोय. विकी एक हार्ड हिटर फलंदाज. 20 शेप मध्ये चांगला फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या त्या मात्र नक्कीच ग्लास केलाय. खरतर थर्ड रिझर्व मध्ये आपण पाहतोय ऋषभ शिवकर तैनात होता. एकदा झाली कंप्लीट. एकदम संघ जाऊन बोलला. टीम जिते टीम 2. 3 चेंडू 2 धावा 1 विकेट. विकेट खरतर निशांतेची. चांगला चेंडू वेगवान चेंडू होता. डायरेक्ट हिटकाचा प्रयत्न टॅप केला होता आणि मात्र नक्कीच हिट लागली आणि अजून एक धक्का बसलाय. खरतर टीम जिते संघाला. मयूर सुद्धा बाद झाला गेलाय. मोठा धक्का. खरतर गोल्डन विकेट असेल, कारण मयूर घातक फलंदाज आहे. कोणताही क्षणी मात्र नक्कीच मॅचची दिशा पाहणे म्हणजे नक्कीच त्याची मात्र नक्कीच प्रत्येक टाइमला आपण पाहतोय. परंतु 4 चेंडू झाले. 2 धावा लागल्यास होते. खरतर पूर्णपणे जखरून ठेवलाय टीम जिते संघाला. प्रथमेश मोकल उर्फ बाला याने. पाळी स्वीपचा फटका कडा प्रहार बॅटच्या रडांमध्ये आणि चेंडूला पाठवून दिलाय. बॉर्डरच्या बाहेर आला हा विकीच्या बॅट मधून. तडाखा 4 धावा. 6 धावा लागल्यास कळते. अंतिम चेंडू बाकी असेल. चांगले गोलंदाजी परंतु या चेंडूवरती आक्रमण केलंय. हेच करावं लागले या सामन्यामध्ये तुम्हाला. जर जिंकायचे असेल टीम जितवाई संघाला, जितवाई जिते संघाला. शेवटचा अंतिम चेंडू षटकाचे बाकी असेल. बॉल ट्रॅक वरती प्रथमेश मोकल उर्फ बाळा. स्ट्राईक इन वरती हलक्या हाताने ग्लास केला. फिल्डर ताईना डायरेक्टचा प्रयत्न. पंचांकी लाऊड अपील परंतु नाही. अपील मात्र नक्कीच फेटायला गेला. एकदा झाली कंप्लीट. एकदा संघ जाऊन होत नाही. टीम जिते संघ 7 धावा. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ आलाय. खरतर मागच्या सामन्यामध्ये ट्विस्ट अँड टर्न देणारा हे षटक फेकला होता हरेश पाटील. नो डाऊट. 2 धावा आणि 1 विकेट. 12 चेंडूमध्ये 13 धावेची गरज असताना 2 धावा आणि 1 विकेट मात्र नक्कीच पटकावलेला हरेश पाटील बॉल ट्रॅक वरती आलाय. तर स्ट्राईक एंड वरती 1 चौका ठोकलाय. 2 सिंगल. विकी मात्र नक्कीच स्ट्राईक वरती आलाय. हलक्याचा मात्र नक्कीच ग्लास केलाय. खूप मोठा गॅप. त्या गॅप मध्ये चेंडूला पाठवून दिलाय. ठोकलाय असून विकीच्या बॅट मधून दुसरा चौकार. चांगले फटकेबाजी खरतर विकीच्या माध्यमातून. हेच करावं लागेल या 5 चेंडू वरती. जेवढा धावाला मात्र नक्कीच तुम्हाला कुठता येते तेवढा कुठायला लागतील. कारण समोर संघ विचार केला तर आता झाले टुर्नामेंट मध्ये चॅम्पियन ठरलाय संघ आहे खरतर टाटा संघ. त्यामध्ये पहिला खरतर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ठरला होता प्रेम ठाकूर. फायद्यासून खेळायचा प्रयत्न होता. चेंडू मात्र नक्कीच अंगाला धरला. एकदा झाली कंप्लीट. एकदा संघ जाऊन पोहोचेल 12 धावा. शेवटचे अंतिम 4 चेंडू. स्ट्राईक एंड होती फलंदाज बाला. 4 मध्ये कमीत कमी 2 चौकार येणं खूप इम्पॉर्टंट आहे. कमीत कमी 20 धावांचा टार्गेट मध्ये तुम्हाला सेट करावं लागेल. अवांतर चेंडू. पंचांचा इशारा नो म्हणजे 1+4
आणि 5 धावा मिळाल्या. 5 धावाने संघ जाऊन पोहोचला. टीम जितवाय जिते संघ 17 धावा. हा नशिबाचा मात्र नक्कीच पचका आलाय, म्हणजे पंजा खोललाय तर जितवाई जिते संघाचा. हरेश पाटील मात्र नक्कीच चुकी केली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. हरेश पाटील चुकी झाली. 5 धावा मिळाल्या. 4 चेंडू अद्याप तुम्हाला मात्र नक्कीच फेकायच्या मैदानाच्या आतमध्ये. 17 धावा लागले स्कोरवरती. स्ट्राईक होती फुलांड बॉल असेल. चांगला फटका, कव्हर राहायचा फटका, देऊन टाकण्याची फिल्डिंग. पण शेवटच्या अंतिम क्षणी चेंडू पाहायला आदळला आणि ज्या वेगाने मात्र की चेंडू ट्रॅव्हल होत होता त्याच वेगाने मात्र की चेंडू बॉर्डरच्या बाहेर ट्रॅव्हल झाला. 4 धावा मात्र नक्कीच मिळाल्या टीम जितवाय जिते संघाला आणि बाळा याला. संघ जाऊन बोधला या 4 धावेनं. 21 धावा. एकवीस धावा लागल्या स्कोर होती. खरं तर मागला ठरला आता हरेश पाटील. पायसुक्याचा प्रयत्न होता तेवढेच चांगली फिल्डिंग. प्रेम ठाकूर मात्र नक्कीच सांगत होता चेंडू उसाला फेकला तोपर्यंत एकदा झाली कंप्लीट. एकदम संघ जाऊन पडलाय. 22 धावा. शेवटचे अंतिम 2 चेंडू बाकी असतील पहिल्या पूर्वार्धातील. सेमीफायनलची मात्र नक्कीच लढत. जो जिंकेल तो मात्र नक्कीच फायनल मध्ये दाखल होईल. तो मात्र नक्कीच बेडेल टीम दिगोड संघासोबत. शेवटचे अंतिम 2 चेंडू. विकी स्ट्राईक इनवरती 2 चौकार ठोकले गेलेत. 2 सिंगल मात्र नक्कीच प्राप्त केलेत. परंतु आता मात्र तुम्हाला करावं लागेल 2 चेंडू मध्ये एखादा चौका ठोकावा लागेल. खरं तर टीम जिते संघाला हलक्याच्या ग्लास केलाय. कव्हर राहायचा हा फटका असून एक ठोकून दिलाय. बॉर्डरच्या बाहेर चेंडू पाठवून दिलाय. विकीच्या बॅट मधून तिसरा दमदार चौकार. चांगले फटके म्हणजे असं वाटत होतं की जितवाय जिते संघाला पूर्णपणे जखडून ठेवलाय. असं वाटत होतं की पूर्णपणे बॅकफुट ढकलला गेलाय. त्यानंतर मात्र नक्कीच विकी नावाचं वादळ मैदानावरती दाखल झाला आणि मात्र आग ओकणारी फलंदाजी करतोय विकी. शेवटचा अंतिम चेंडू. या पहिल्या पूर्वार्धातील 3 चौकार टोकले गेलेत. 2 सिंगल. 14 धावा वैयक्तिक खेळतोय तर संघा नेऊन पोहोचत 26 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू फेस करण्यासाठी विकी. विकी टू हरेश. चेंडू मात्र नक्कीच पाहायला आदळला. रनआउटची संधी. पंच. येस विकेट. शेवटच्या अंतिम चेंडू मात्र नक्कीच विकेट प्राप्त केलाय. 26 धावा आणि 27 मात्र नक्कीच विजय उद्दिष्ट. 12 चेंडू 27 ची गरज. 12 चेंडू 27 धावा. 27 धावा 12 चेंडू असं वाटत होतं. खरं तर टीम जितवाय जिते संघ पूर्णपणे बॅकफुट ढकललाय. त्यानंतर मात्र नक्कीच चांगली इनिंग आपल्या टीमला मात्र नक्कीच खेळून काढले विकीच्या माध्यमातून आणि मात्र नक्कीच टीमला फ्रंटफुटला आणल्या मात्र नक्कीच विकी आणि फलंदाज बाला याने 2 षटकाचा मात्र नक्कीच खेळ संपला गेलाय. पहिला पूर्वार्ध मात्र नक्कीच खेळ संपला गेलाय. पहिला पूर्वार्ध धावा लागला स्कोरवरती. 26 धावा आणि 27 धावांचा मात्र नक्कीच टार्गेट सेट केला गेलाय. एक चांगलं टार्गेट सेट केलं गेलं. कारण तेवढे ताकदीची गोलंदाजी मात्र नक्कीच जितवाय जिते करता आपण कित्येक मैदानावरती पाहिले गेले. चला स्पीडअप करा. फिल्डिंग का संघ स्पीडअप करा. थोडंफार सपोर्ट करा. विचार केला तर सध्याकडे 6 बदलेत. अद्याप फायनल सामना आहे. त्यानंतर मात्र नक्कीच बक्षीस वितरण आहे. प्लीज थोडंफार सपोर्ट करा फिल्डिंग का संघ. चला फिल्डिंग करा संघ. प्लीज त्वरित फिल्डिंग सजवून घ्या.
मयूर खर तर आमचे परम मित्र असतील, तुला विनंती करतो. 6 वाजलेत. अजून एक परम मित्र आमचे लॉंग ऑन मध्ये नक्कीच आहेत. बाबा ये स्पीडअप करा है बाबा ये. आयोजक तापले ना आता. रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न होता खर तर फलंदाज प्रेम ठाकूर याचा. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ठरलाय खर तर खेळाडू. सत्तावीसची गज. स्ट्राईक इनवरती फलंदाज प्रेम, त्यानंतर हरेश. एक धाव मात्र झाली कंप्लीट. स्ट्राईक वरती आलाय हरेश पाटील. खर तर मागच्या सामन्यामध्ये नक्कीच कमबॅक करून देण्यास षटक मात्र नक्कीच फेकलं होतं, परंतु या सामन्यामध्ये खर तर खराब गोलंदाजी. खर तर बाला मोकालेने खर तर चांगली गोलंदाजी केली होती, परंतु त्यानंतर मात्र नक्कीच हरेश खूप मागं ठरला. बॉल ट्रॅकवरती तेज तरार गोलंदाज जिथे संघाचा मयूर. अप्रतिम फटका होता. चेंडू डायरेक्ट आदळला खर तर स्टंप वरती. नशीब मात्र नक्कीच साथ देते. खर तर जितू आहे जिथे संघाची, हेच म्हणायला लागेल सध्याच्या घडीला. गोलीच्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल होत होता. चेंडू मात्र नक्कीच ट्रॅव्हल झाला, डायरेक्ट स्टंप वरती आदळला गेला आणि मात्र नक्कीच डॉट चेंडू फेकला गेला. फटका अप्रतिम होता. चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा, चांगली लाईन अँड लेंथ. खर तर खेळूच्या माध्यमातून पाहतो आपण. स्पोर्ट मॅच स्पीड पाहतो आपण. खरं तर चेंडू पायाला आदळला हे मात्र नक्कीच सांगून दिलं हरीश पाटील याने. 3 चेंडू मात्र नक्कीच खेळ सामना मैदानावरती एक धाव मात्र नक्कीच लागले गेले. अद्याप 3 चेंडू बाकी आहे. एस पंचांचा इशारा. 9 चेंडू अवंतर चेंडू अवंतर भर एक्स्ट्रा मध्ये मग नक्कीच भर पडेल. खरं तर मयूर चांगले गोंदेचे के 3 चेंडू चांगले फेकले गेलेत आणि 4था चेंडू अवंतर फेकला गेलाय. खर तर मयूरच्या माध्यमातून 2 धावा लागल्या स्कोर करती. अद्याप खर तर पल्ला तुम्हाला खूप मोठा गाठायचा आहे. 25 धावा अद्याप कुठायच्या आहेत, म्हणजे येणार 9 चेंडू आणि 25 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग खरं तर स्पर्धेचे नियम आहे. एक दमदार आयोजन आपण पाहतोय. रनआउटची संधी. पंचांचा इशारा. येस, सौतम पंचांग मात्र नक्कीच मागणी केल्या. युट्यूब लाईव्हची मात्र नक्कीच आपण खरं तर मागणी घेतली. येस, आउट आहे. फलंदाज बाद होईल. खर तर प्रेम ठाकूर. अजून एक धक्का बसलाय. खर तर टीम डायटॅनिक संघाला मोठी विकेट, गोल्डन विकेट मात्र नक्कीच पटकावली गेली आहे. रनरच्या स्वरूपात चांगली गोलंदाजी, त्यानंतर मात्र नक्कीच विकी याची अप्रतिम फिल्डिंग. चांगला फटका, प्रॉपर डॅमेज झाला नाहीये, परंतु डायरेक्ट हिटकायचा प्रयत्न. खरं तर चुकी होते. एकदा झाली कंप्लीट. मयूर चुकी करतोय आणि मात्र नक्कीच प्रत्येक चेंडूवर खरं तर
7-7 7-7 अमर 7 6 चेंडू 20 धावेची गरज. सामना संपला नाहीये. जे कारनामा केलाय खर तर एक वेळा टीम सोबत हरेश पाटीलने 7 चेंडू मध्ये 22 धावेची गरज असताना 5 चेंडू 5 चौकार ठोकले होते आणि सामना मात्र नक्कीच आपल्या खिशात घातला होता. तोच हरेश पाटील स्ट्राईक एंड वरती आहे. गोलंदाज मात्र नक्कीच एक वेळ संघाचा ऋषिकेश होता, पण तो आता मात्र नक्कीच पॉइंट ट्रॅक वरती आलाय. अजय खरं आमचे परममित्र असतील अजय. 6 चेंडू 20 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग पुन्हा एकदा मी त्यांना सांगतोय 5 चौकारची गरज असेल. 6 चेंडू 20 धावा. स्ट्राईक एंड वरती हरेश पाटील. आजच्या या नाईट स्पर्धेमध्ये विक्रम केला या खेळाडूनं. मी पुन्हा एकदा आठवण करून देईन खरं तर टीम जितवाय संघाला 6 मध्ये 22 ची गरज तो कारनामा केलाय. हा कारनामा होईल का? 6 मध्ये 20. पहिला चेंडू वेगवान चेंडू. चेंडू पडल्यानंतर मात्र नक्कीच काटा चेंज केलाय. गतीने मात्र नक्कीच बीट केलाय आणि मात्र नक्कीच चेंडू डॉट चेंडू फेकला गेलाय. 5 चेंडू मध्ये 5 चौकार ठोकले तर सचिन ठाकूर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. मधल्याचा दिग्गज खेळाडू. टप्पा चेंडू आणि मात्र नक्कीच जवळ जवळ सामना फिनिश. आपल्या खिशामध्ये मात्र नक्कीच सामना घातलाय टीम जितवाय जिते संघाने. टप्पा चेंडू ऑन साइडला कट केलाय. मिड विकेट रिझर्व मध्ये 3 चेंडू ट्रॅव्हल झालाय. डॉट चेंडू अजून एक सांगता लगातार 3 चेंडू डॉट हरेश पाटील सारख्या फलंदाजाला. आता मात्र दांडी गुल फलंदाज हरेश पाटील याची. अजय खर तर चांगली गोलंदाजी करतोय आणि फलंदाजी आलाय अजय करत. दोन चेंडू 20 धावा 20 धावा 2 चेंडू. येस पंचाचा इशारा. अमोलचा चेंडू फेकला गेलाय. 2 चेंडू 19 ची गरज. जवळ जवळ दाखल झालाय सामना. खरं तर संघ टीम जितवाय जिते संघ फायनल मध्ये. 1 चेंडू 19 ची गरज. खरं तर पहिली ट्रॉफी आपल्या गावातून येईल. खरं जितवाय जिते संघ किती संघर्ष केलाय. येस फायनल मध्ये प्रवेश. वेल प्लेट टीम जितवाय जिते संघ आणि हार्ड लक टीम टायटॅनिक संघ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन घ्या. दिगोडे विपक्ष टीम जितवाय जिते. या सामन्याचा सामना ठरलाय.